जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. SMW इस्पातच्या प्रदूषणाविरोधात देवळीकर रस्त्यावर कंपनीवर धडक मोर्चा. वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरामध्ये औद्योगिक प्रदूषणाच्या विरोधात नागरिकांचा संताप आज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय. देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील SMW इस्पात कंपनीकडून होणाऱ्या घातक वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः कठीण झाल्याचा आरोप करत शहरातील नागरिकांनी आज भव्य धडक मोर्चा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात काढत तीव्र निषेध व्यक्त केलाय. विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी काळा मास्क, काळ्या फिती आणि काळ्या छत्री धारण करून प्रतिकात्मक आंदोलन केलंय. कंपनीच्या चिमणीतून विशेषतः रात्रीच्या वेळी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवून काळी राख आणि लोखंडी कण हवेत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय. या प्रदूषणामुळे शहरातील घरे, रस्ते आणि शेतीवर काळ्या विषारी धुळीचा थर साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे अनेकांना दमा, श्वसनाचे विकार तसेच इतर आरोग्य समस्या उद्भवत असल्याची तक्रार आहे. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांच्या सोलर पॅनलवरही राख साचल्यानं आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम देत काही ठोस मागण्या मांडल्या आहे. यात चिमणीतील राखेचे उत्सर्जन 100% बंद करणे, बाधित शेतकरी व नागरिकांना आर्थिक भरपाई देणे, शहरातील रिअल टाइम एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI बोर्ड बसवणे तसेच प्रदूषणामुळे बाधित नागरिकांच्या उपचाराचा खर्च कंपनीच्या CSR निधीतून करावा अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी अधिक तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. या मोर्चात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे देवळी शहरात या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली असून आता कंपनी प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.